श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। परम पूज्य आईंच्या चरित्र वाचनाच्या षष्ठोल्लास या सत्रातला हा भाग 6वा। ओम नमः शिवाय। एके दिवशी एका बाईने आईंना मठात जाण्यापूर्वी गोकर्णला असताना जिने त्यांना पाहिले होते ती, पूर्वी तुम्ही वैराग्याच्या भरात सर्व काही लोकांना देऊन टाकले होते, परंतु आता पाहावे तर तुमचे वैभव एखाद्या राजालाही लाजविणारे दिसून येते। तुम्ही अधिक शिक्षण घेतलेही नाही किंवा नोकरीही करत नाही, असे असताही बसल्या बसल्या हे सर्व तुम्हाला कसे प्राप्त झाले, असा आईंना प्रश्न केला। तेव्हा सध्या तुम्हाला मामलेदारीणबाई म्हणून सर्व लोक मान देत आहेत। वास्तविक तुम्ही ते शिक्षण घेतलेले नाही किंवा त्यासाठी काही खर्चही केला नाही, केवळ तुम्ही मामलेदारांच्या पत्नी झालात म्हणून तुम्हाला ती आयती पदवी मिळाली नव्हे का? त्याचप्रमाणे मी परमेश्वरांच्या चरणांचा आश्रय केल्यामुळे माझी इच्छा नसताही हे सर्व वैभव माझ्याकडे आपोआप चालून आले आहे, असे आईंनी त्यांना उत्तर दिले। प्रश्न: रामकृष्ण परमहंस यांची पत्नी शारदा देवी त्यांच्या भेटीला भर दुपारी एक भक्त आला असता त्यांनी त्याला भाकरी भाजी खावयास दिली। त्याचे त्याला कितीतरी नवल वाटले। त्यामुळे जो भेटेल त्यांच्या पुढे तो, माताजींनी मला भाकरी भाजी करून जेवू घातले, माझ्यासाठी त्यांनी कितीतरी श्रम घेतले, माताजी किती प्रेमळ आहेत, माताजी म्हणजे मूर्तिमंत दयाच होय, असे सांगू लागला म्हणे। पण तुमच्या सहवासात आलेल्या कितीतरी मंडळींना तुम्ही भाकरी भाजीच नव्हे तर पक्वानांचे जेवण सुद्धा दिले आहे। एकदाच नव्हे तर अनेक वेळा अनेक प्रकारे स्वहस्ताने तृप्त केले आहे, परंतु त्याबद्दल एकाकडूनही कृतज्ञतापूर्वक उद्गार आलेले आढळत नाहीत, हे कसे? आई म्हणाल्या, मनुष्य जन्माला येतेवेळी संतती, संपत्ती, आयुष्य, मान, कीर्ती या सर्वांचे गाठोडे बरोबर घेऊन येत असतो। त्याचे नाव प्रारब्ध। मनुष्याच्या जीवनात सर्व काही प्रारब्धानुसार घडत असते, म्हणून हे असे का, ते तसे का, याबद्दल आपण विचार करू नये। एका बाईने, माझे वय 45 असून माझे केस पांढरे झालेत, माझा मुलगा 20 वर्षाचा आणि मुलगी 15 वर्षाची आहे, त्यांचे पण केस पांढरे होत चालले आहेत, पण तुमचे वय 70च्या घरात असून सुद्धा अजून केस काळे आहेत, असे कसे? असा आईंना प्रश्न केला। आई म्हणाल्या, मला वाटते माझ्या साऱ्या आयुष्यात डोक्याला रोजचे तेल किंवा आठवड्याला न्हाणे मला जमले नाही। 4-8 दिवसांनी आठवण होईल तेव्हा डोकीला तेल घालावे आणि 1.5-2 महिन्याने, कधी त्याहूनही अधिक दिवसांनी सुद्धा न्हाणे घडत आले आहे। त्यामुळे देवाने माझ्या केसांची काळजी घेतली असावी। प्रश्न: माझ्या वयाच्या 40व्या वर्षी माझे दात पडायला सुरुवात झाली। या 10 वर्षात सर्वच दात पडले, पण तुमचे वय 70च्या घरात होऊन सुद्धा अजून एकही दात पडला नाही, हे कसे? आई म्हणाल्या, तुम्ही जिभेचे सारखे चोचले पुरवीत होतात, म्हणून त्या रागाने दातांनी सत्वर आपली जागा सोडली असावी। मी मोजकाच आणि ठराविक वेळीच आहार घेत असल्याने दातांनी शांतपणा धारण केला असावा। प्रश्न:
आम्ही सामान्य माणसे आणि तुम्ही असामान्य आहात. असे असता तुमचे डोळे बिघडले हे कसे? आई म्हणाल्या, वास्तविक तुमच्या व माझ्यामध्ये तीळ मात्रही फरक नाही. तरी पण तुम्ही सर्वजण मला उगीच मोठेपणा देत आहात. तेव्हा तुमच्याप्रमाणे मी एक आहे हे पटवून देण्याचा देवाचा यात उद्देश असावा. प्रश्न. तुमचे केस पायापर्यंत असून पुष्कळसे होते. आता पाहिले तर 8 हिस्सातला एक हिस्सा देखील राहिला नाही आणि हातभरच दिसतात. केस जाण्यास कोणते कारण घडले? आई म्हणाल्या, कर्जतला एके दिवशी न्हाऊन मी खुर्चीवर बसले आणि केस वाळण्यासाठी मोकळे सोडले होते. इतक्यात त्या घरच्या लक्ष्मीबाईने बाळंतिणीच्या खोलीतील शेगडी आणली आणि जास्त ऊद घातला असता केस लवकर वाळतील असे म्हणून शेगडीत मूठभर ऊद टाकला. तोच एकदम ऊद पेटला आणि त्यासरशी पाठीमागचे केस जळाले. आणि एकदा ठाण्याला मी असताना तुळसाबाईंनी धुपाटण्यात भरपूर निखारे घालून माझ्या समोर आणले. त्या समयी केस वाळण्यासाठी मोकळे सोडून मी आराम खुर्चीवर डोळे मिटून स्वस्थ बसले होते. तिने माझ्या डोळ्याजवळ धुपाटणे आणले आणि ऊद घातला. तेव्हाही एकदम उदाने पेट घेतला. त्यासरशी समोरच्या केसांसह माझ्या भुवयाही जळाल्या आणि वरच्या ओठाच्या भागालाही थोडी झळ लागली. वरवर हे निमित्त दिसले तरी माझी इच्छा देवाने पुरी केली असे मला वाटते. कारण लहानपणात देवाने दिलेले केस म्हणून केसांविषयी मला अत्यंत आदर वाटे. सासरी गेल्यावर सासूबाईंच्या आज्ञेनुसार न्यायच्या दिवशी 2 बाजूचे केस दोघी शिपायांच्या बायका शिकेकाई लावून स्वच्छ करीत असत. त्यानंतर मात्र न्यायचा दिवस म्हणजे मोठ्या संकटाचा असे मला वाटू लागले. त्यामुळे मी 2-2 महिने डोक्यावरून पाणी घेत नसे. कित्येक बायका, हे केस तुम्ही कसे वाढवले असे सारखे विचारीत. तुमचे केस गळले की आम्हाला द्या, आम्ही गंगावन करतो असेही म्हणावयाच्या. एकंदरीत हा सर्व व्याप कमी करण्यासाठी माझे केस कमी कर असे मी देवाला सांगू लागले. म्हणून माझी इच्छा पूर्ण करणे त्याला भाग पडले. प्रश्न. माझ्या बरोबरीचे तुम्ही असून तुम्हाला वाकून काम करता येत नाही. फार वेळ बसणे जमत नाही. पायऱ्या चढणे उतरणे अवघड होते. असे कसे? तुम्हाला अवघी 2 मुले, माझी 9 बाळंतपणे होऊन सुद्धा वाटेल तिकडे जाईन, वाटेल ते काम करीन, हा माझ्या अंगात जोर आणि उमेद आहे. तुम्हाला व्याप जास्त नसून असे का व्हावे? आई म्हणाल्या, कमरेला झालेली बलवत्तर शिक्षा. प्रश्न. तुम्हाला शिक्षा देणारा कोण? आई म्हणाल्या, प्रत्येकाच्या कर्मानुसार शिक्षा देणे देवाचे काम आहे. त्याप्रमाणे त्याने मला शिक्षा दिली. मी पनवेलहून कर्जतला आल्यावर मोटारीतून उतरले. तेव्हा दमून आले म्हणून बाळकृष्ण जांभेकर आणि गणपती हलशीकर या उभयंतांनी अंगणात माझ्यापुढे आराम खुर्ची आणून ठेवली आणि बसण्यास सांगितले. पण आराम खुर्चीची वरची काठी भावाभावांच्या भांडणात काढून ठेवली गेली होती. घाईत त्याकडे कोणाचे लक्ष गेले नसल्यामुळे मी बसले तोच माझी कंबर जमिनीवर आपटली गेली. घरची सर्व मंडळी भोवताली उभी होती, पण कोणालाच काही सुचले नाही. माझ्याने तर उठवेना. तशा स्थितीत 5 मिनिटे गेली. त्यावर 4-5 जणांनी त्या अडचणीतून मला बाहेर काढले. ती जमीन दगडगोट्यांनी भरलेली असल्यामुळे
जोरात मुकामार लागला. त्यानिमित्त बरेच दिवस त्रास झाला. दत्तात्रय काळे गुरुजी व त्यांची पत्नी प्रभाताई यांच्या अत्याग्रहावरून एके दिवशी त्यांच्या घरी मला जावे लागले. घरात गेल्याबरोबर तेथील एक पाट घेऊन त्यावर मी बसले, तेव्हा त्या जोडप्यानी शेजारची खुर्ची आणून ठेवली आणि तीवर बसण्यास आग्रह केला. तरी खुर्चीवर बसण्याची माझी इच्छा नसल्याने बराच वेळ मी उठले नाही. तरी त्या उभयंतांनी शेवटी मला खुर्चीवर बसविलेच. ती खुर्ची मोडकळीला आली होती, पण घाईत त्या उभयंतांच्या लक्षात आले नाही आणि ती खुर्ची ज्यांची होती त्यांनी पण देताना त्याबद्दल विचार केला नाही. त्यामुळे झाले काय, तर मी खुर्चीवर बसले इतक्यात कर 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 असा आवाज झाला आणि लगेच खुर्ची मोडली. त्यामुळे सहजच माझी कंबर जमिनीला आपटली. बिचारे ते उभयंता घाबरून गेले. त्यांचे हातपाय लटपटू लागले. काहीच सुचेनासे होऊन ते स्तब्धच राहिले. मी उठण्याचा प्रयत्न केला, पण मला उठवेना. शेवटी त्या जोडप्यांनी कसेबसे मला उठवून बसविले. तो मुकामार बरा होण्यास जवळजवळ 2-2.5 महिने लागले. त्यानंतर मला महाडला बोलावणे आले. माझ्याबरोबर मल्हार कुलकर्णी हा पण होताच. तेथे माऊसकरांच्याकडे माझा मुक्काम होता. 20 दिवसानंतर तेथून आम्ही ठाण्याला जाण्यास निघालो. पहाटे 4 वाजता सर्वजण मोटारीत बसले. पोहोचवायला माऊसकर आले होते. समोरच्या सीटवर माऊसकर व कुलकर्णी बसले होते. थोड्या वेळाने मी कुलकर्णीला म्हणाले, माझ्या छातीत दुखत असल्यामुळे मला फार वेळ बसवत नाही, म्हणून मी जरा सीटवर आडवी होते. एखादे वेळी माझा डोळा लागला आणि वाटेवर काही अडचण आली आणि एकदम ब्रेक दाबला गेला तर मला पडायला होईल, म्हणून तू माझ्याजवळ या स्टूलवर बैस. तेव्हा मनात नसताही जड होऊन वाटेवर अडचण येईल, ब्रेक दाबला जाईल, पडायला होईल हे कशावरून, असे म्हणत तो स्टूलवर येऊन बसला. मला डोळा लागलेला पाहून कुलकर्णी हळूच उठून पूर्वीच्या जागेवर जाऊन बसला. दुसऱ्या क्षणाला म्हणजेच मोटार उजवीकडे वळवीत असता वाटेत गाढव निजलेले ड्रायव्हरला आढळले. त्याने एकदम ब्रेक दाबला. त्यासरशी मी सीटवरून खाली असलेल्या दांड्यावर आपटले. त्यामुळे 6 महिने तो त्रास सोसावा लागला. याप्रमाणे 3 वेळा शिक्षा मिळाल्यावर त्या कमरेची अवस्था काय झाली असेल, याबद्दल तुम्हीच विचार करा. तुमचा संप्रदाय कोणता? असा एका व्यक्तीने आईंना प्रश्न केला. आईंनी परमार्थ मार्गप्रदीप हे भजनाचे पुस्तक त्यांच्यापुढे ठेवले आणि माझा संप्रदाय कोणता ते तुम्हीच ठरवा, असे सांगितले. थोडा वेळ पुस्तक चाळून पाहून तुमच्या संप्रदायाबद्दल मला काही उलगडा होईना, असे ते म्हणाले. आई म्हणाल्या, मी केवळ सिद्धारूढांवरील पदेच म्हणत नाही, म्हणून सिद्धारूढ भक्त मला आपल्या संप्रदायाचे समजत नाहीत. मी पंढरपूरची वारी घेतली नाही, त्यामुळे वारकरी लोक मला मानत नाहीत. समर्थ संप्रदायात पण माझी गणना नाही. गणेश, देवी, दत्त, राम, कृष्ण, शिव या सर्वांनाच मी भजते. ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, नामदेव, चोखामेळा, येशू ख्रिस्त, झरतुष्ट्र, मोहम्मद पैगंबर, गौतम बुद्ध इत्यादी संतांना मी मानते. त्यामुळे माझ्या संप्रदायाबद्दल पुष्कळांना गूढ वाटते. संप्रदाय कोणताही असेना, त्या ठिकाणी विश्वप्रेम असणे हे मुख्य आहे. प्रश्न: तुमच्या पाठीशी
जगाचा संसार लागला असून तुम्ही सदा आनंदात कसे राहू शकता? आई म्हणाल्या, मासा अहोरात्र पाण्यामध्ये असतो, तेव्हा तो झोप कसा घेतो? याचे उत्तर तोंडाने सांगता येण्यासारखे नाही. त्यासाठी स्वतः मासा झाले पाहिजे. त्याचप्रमाणे जो त्या स्थितीला पोहोचला असेल त्यालाच तसे राहणे जमते. जेथे वाणीच खुंटते तेथे प्रश्नाचे उत्तर कोण देणार? एका बाईने विचारले, वरचेवर तुम्हाला बरे नसते, याचे कारण काय? आई म्हणाल्या, कारण काय म्हणजे चिंता. बाई म्हणाल्या, आम्ही प्रापंचिक आहोत, तेव्हा आमच्यासारख्यांना चिंता असावयाचीच, पण तुमच्यासारख्यांना कसली चिंता असते? त्यावर आई म्हणाल्या, तुमची प्रकृती जरी चांगली असली तरी तुमची मुले आजारी असतील तर तुमचा चेहरा उतरतो की नाही? त्याप्रमाणे माझी प्रकृती जरी चांगली आहे तरी जवळ बसलेल्या भक्तांपैकी एकाकडे बोट करून हे म्हणतात, आपली तब्येत बरी नाही, मुलाला नोकरी नाही. हे म्हणतात, बायको फार तापट आहे म्हणून घरात शांती नाही. मुलीच्या वयाला 30 वर्षे झाली तरी अजून तिचे लग्नाचे कुठे जमत नाही. या म्हणतात, मुलीला मूल नाही, मुलीचे जावयाचे पटत नाही. एकूण प्रत्येकाची काही ना काही तक्रार असते. माझी कितीतरी मुले आहेत, पण त्यापैकी एकटाही सुखी नाही. असे असता माझ्यावर केवढा मोठा चिंतेचा बोजा असणार याचा तुम्हीच विचार करा. मग माझ्या प्रकृतीवर परिणाम झाल्याशिवाय कसा राहील? ओम नमः शिवाय.